एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे पुण्यामध्ये आंदोलन सुरू असतानाच ठाण्यात देखील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक अभिजित पवार यांच्या पुढाकाराने सदर आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी अनोखे टी शर्ट्स परिधान केले होते। टी शर्टवरती धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो असा उल्लेख देखील करण्यात आला होता। त्यासोबतच कॉक्रोचचं देखील छायाचित्र होतं। आंदोलनामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हुबेहूब वेशभूषा केलेल्या तरुणाचा देखील समावेश होता। पथनाट्यातून कशाप्रकारे विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे आणि कशाप्रकारे त्यांची मानसिक स्थिती ढासळत आहे याचा अतिशय उत्तम दाखला हा पथनाट्यातून या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलनामार्फत दिला। आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामे द्यावे अशा आशयाची घोषणाबाजी देखील तीव्र करण्यात आली। या तीव्र आंदोलनानंतर या आंदोलनाचा मुख्य उद्देश अभिजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला आहे। कॉन्टैक्ट चैनल किधर है? विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात। हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजून ठेवलंय या भारत सरकारने? पेपर मध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो। म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून काय पिऊन पेपर चेक करत असतात हे विद्यार्थ्यांना खेळणं समजलं। हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे। हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही। ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने या धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षा मंत्र्यांनी केलंय त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही। कॉक्रोचेस आता काहीतरी करून दाखवतील। कॉक्रोच रस्त्यावरती उतरले, त्यांना तरुणांना कॉक्रोचेस समजायचंय तर आम्ही सगळे कॉक्रोचेस आहोत। कॉक्रोच पार्टीला आम्ही समर्थन करतो की ज्या पद्धतीने ते एवढ्या ताकदीने देशामध्ये अभिजित दिपके उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उतरलेले आहेत। या राज्यात चाललंय काय? काल ठाण्यात आरती बघितली असेल तुम्ही, त्याच्यावरती मला काय जायचं नाही, पकडलं गेलं तर जय श्रीराम। या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू, देवांना पुढे केलं जातंय। बघता करत पुढे पुढे ओढलं जातंय। त्या गायीच्या वासरूला पण समजतं मी दूध पिल्याने मोठी होईन, मी गोमूत्र पिल्याने मोठी होणार नाही। फोटो क्लिअर आहे, कसा आहे काय अजून तो बघण्यात आलेला नाहीये। फोटो कसा बनवलाय, काय बनवलाय, पण ठीक आहे, ज्या पद्धतीचा फोटो आहे ते आधी भेटले असतील। जसं त्यांच्यावरती आरोप होतात की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून, पण काहीतरी त्याने पाऊल उचललंय ना। ते पाऊल उचलल्यामुळे देशात क्रांती आल्यासारखी वाटते। म्हणजे विद्यार्थी जगात हे विद्यार्थी पुढे आल्यासारखे वाटत आहे। विद्यार्थी नुकसान करणार नाहीत, नेपाळ सारखं होणार नाही आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये, पण त्यांना काहीतरी जाग येईल असं हे विद्यार्थी करून दाखवतील। धर्मेंद्र प्रधानांना तिथे आपण ठाण्यात घेऊन आले, डुप्लिकेट धर्मेंद्र प्रधान, त्यांना जाग करून द्यायची आहे ना। जाग जाऊ दे, आपण त्याला आता जिवंत व्यक्ती येतो त्या काय करू शकत नाही। पुतळा आणला तर पोलीस आंदोलन पण करून देत नाहीत। काय सरकार हमसे डरते पोलीस को आगे करती, हे या भारतात चालू आहे। 100% जिथे जिथे आंदोलन होईल तिथे तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पोचलेली असते त्यांच्या स्मरणार्थ।